ठरलं तर मग मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागात पवारांनी ऑब्जेक्शन घेत अर्जुनवरतीच आरोप लावलेले असतात की ते त्यांची क्लायंट साक्षीवरती खोटे आरोप लावत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तर हेही आरोप लावले आहेत की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच हजर होत्या आणि एवढंच नाही तर त्यांनी शिवानी नावाची खोटी साक्षीदार उभी करून कोर्टाची दिशाभूल केली आणि हे देखील पुरावे मी कोर्टाला दिले आहेत. खुनाच्या रात्री साक्षी शिकरे कुठे गायब होत्या हे अजूनही त्यांनी कोर्टाला काहीच सांगितलेलं नाही आहे. मग फक्त त्या गुन्ह्याची शिक्षा एकट्या मधुभाऊंनाच का मिळते आहे मिलॉर्ड? अर्जुनने कोर्टात खडा सवाल उभा केलेला असतो. अर्जुन तिथे पवारांना म्हणतो की ॲडव्होकेट पवार, तुमचं अजूनही समाधान झालेलं नसेल. तुम्हाला तर अजूनही हेच वाटत असेल की मधुभाऊंना बेल मिळूच नाहीये. परंतु माझ्याकडे खूप महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे मिलॉर्ड. अर्जुन कोर्टाला सांगतो की मधुभाऊंनी स्टेटमेंट दिलं होतं की आश्रमाच्या जागेसाठी विलासचा खून झाला आहे आणि तीच जागा महिपत शिकरे यांनी विकत घेतली होती आणि तीच जागा मिळवण्यासाठी एका जजला लाच देण्याच्या प्रकरणात ते अडकले आहेत मिलॉर्ड. आता पैसे चारून आश्रमाची जमीन मिळवण्याचा त्यांचा डाव होता. तेव्हा तिथे आता महिपत चिडतो आणि साक्षीला म्हणतो की हा सुभेदार एका केसमध्ये भलत्याच केसेस का घुसवतोय. त्याची चिडचिड होत असते. तेव्हा साक्षी त्याला शांत बसायला सांगते. अर्जुनने कोर्टात जबरदस्त पलटवार केलेला असतो. केसला एक वेगळीच दिशा दिलेली असते. जे जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते योग्य रीतीने त्याने कोर्टासमोर मांडलेले असतात आणि मधुभाऊंना का बेल मिळावी याचं कारणही त्याने दिलेलं असतं. महिपतच्या या वागण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल मिलॉर्ड की महिपत शिकरे किती लेवलचा क्रिमिनल माणूस आहे आणि त्याच्याचप्रमाणे मधुभाऊ किती साधे आणि डिसेंट आहेत. मधुभाऊंवरचे खुनाचे आरोप अजूनही सिद्ध झालेले नाही आहेत मिलॉर्ड. तरी देखील मधुभाऊ अजूनही का जेलमध्ये आहेत असं अर्जुनने खडा सवाल केलेला असतो. आपण एका सिनियर सिटीजनला असं जेलमध्ये ठेवतो आहोत, तेही इतके दिवस, असं का आहे मिलॉर्ड? असं अर्जुन कोर्टालाच प्रश्न विचारत असतो, जाब विचारत असतो. तो खूपच इमोशनल झालेला असतो. अर्जुन पुढे जजला सांगतो की हे बघा मिलॉर्ड, हवं असेल तर मधुभाऊ पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील आणि वाटेल तर दररोज ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची हजेरी देखील देतील आणि त्यांचा वकील म्हणून आज ही जबाबदारी मी स्वतः घेतो आहे मिलॉर्ड. म्हणूनच आज मी जेवढी काही कारणं कोर्टामध्ये मांडले आहेत, जे पुरावे कोर्टाला दिले आहेत की मधुभाऊंना बेल का मिळावी याची कारणं मी स्पष्ट केली आहेत. मी तुमच्याकडे विनंती करतो की आज तरी मधुभाऊंना बेल मिळायला हवी. आणि अर्जुन स्वतःचं स्टेटमेंट तिथेच थांबवतो. अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात. तो रडायला लागतो, परंतु तो कसं तरी स्वतःला तिथे कंट्रोलमध्ये ठेवतो. त्याचनंतर अर्जुन तिथे मधुभाऊंकडे पाहतो आणि जाऊन बसतो. सर्वच जण आता कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत असतात. अर्जुनने महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडलेले असतात. अखेर अर्जुनने तो सोन्याचा दिवस सायलीसाठी तिच्या आयुष्यात आणलेला असतो. अर्जुनला आता बसल्यानंतर सायलीचे ते शब्द आठवतात. सायली अर्जुनला म्हणालेली असते की हे बघा सर, तुमच्याकडे फक्त दिवाळीपर्यंतचा टाईम आहे. एकदा का दिवाळी संपली तर मी माझ्या आश्रमातल्या माझ्या माणसांकडे कायमची परत निघून जाईल आणि सायलीला त्याच्या आयुष्यातून जाऊ द्यायचं नसतं. सायलीला तिथे सुभेदाराच्या घरी त्याला थांबवायचं असतं. म्हणून अर्जुनने एवढे सगळे प्रयत्न करून आता मधुभाऊंच्या बेलसाठी कोर्टात लढाई दिलेली असते आणि अर्जुनच्या त्या लढाईला आता यश आलेलं असतं. काही वेळानंतर तिथे आता जज साहेब कोर्टात सर्वांसमोर सांगतात की कोर्टाचा निर्णय काही ब्रेक नंतर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते तेथून जातात. सर्वजण चिंतेत असतात. म्हणजेच अर्जुन, चैतन्य, मधुभाऊ की आता नक्की पुढे काय होईल. परंतु मधुभाऊ जर सुटले तर प्रियाची काही खैर नाही हे पक्क असतं. म्हणूनच प्रिया ऑलरेडी घाबरलेली असते. तर तोचपर्यंत कल्पनाच्या सांगण्यावरून सायली तेविआईकडे आलेली असते आणि मधुभाऊंच्या सुटकेसाठी प्रार्थना करते. ती म्हणते की अर्जुन सरांनी माझा विश्वास जरी तोडला असला तरी देखील आई, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मधुभाऊ सुटतील हा कौल तू स्वतः मला दिला होतास ना गं.
मग मधुभाऊंच्या सुटकेचे सर्व काही मार्ग आता बंद झाले आहेत. परिस्थिती पूर्ण विरोधात गेली आहे देवयाई. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू सत्याचा विजयच घडवून आणशील. तू मधुभाऊंना सोडवशील. परंतु माझ्या मनाची घालमेल अजूनही थांबत नाहीये. तर सायली हात जोडून देवयाईकडे मागणं मागते की असा काहीतरी संकेत दे देवयाई की ज्याच्यामुळे माझ्या मनाची घालमेल थांबेल. तर तोचपर्यंत इकडे आता काही वेळानंतर जज साहेब परत आलेले असतात आणि आता कोर्टाचा निर्णय सुनावणीची वेळ झालेली असते. जज साहेब परत आल्यानंतर प्रत्येकाच्या मनाची धाकधूक वाढलेलीच असते. अर्जुनच्या मनाची घालमेल सुरूच असते जशी सायलीच्या मनाची सुरू असते. तर सायलीच्या प्रार्थनेला अखेर यश आलेलं असतं आणि देवयाईने खरा चमत्कार तर घडवून दाखवलेला असतो. सायलीची इकडे मधुभाऊंच्या सुटकेसाठीची प्रार्थना सुरूच असते आणि तोचपर्यंत अर्जुनच्या मनाची धाकधूक वाढलेली असते की कोर्टाचा निर्णय काय असावा. तर अखेर तिथे जज साहेब आपला निर्णय सर्वांच्या समोर सुनावतात की ॲडव्होकेट पवार व ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे दोघांचेही जे आर्ग्युमेंट कोर्टात सादर झाले आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी जे महत्त्वाचे पुरावे व महत्त्वाचे मुद्दे कोर्टात मांडले त्यावरून या कोर्टाने निर्णय घेतला आहे की मधुकर पाटील यांना हे कोर्ट जामिनावरती सोडवण्याचे आदेश देत आहे. कोर्टाचा निर्णय ऐकता क्षणी अर्जुन चैतन्य आनंदाने अगदी वेडेपिसे होतात. अर्जुनच्या डोळ्यातून तर अश्रू थांबता थांबत नसतात. मधुभाऊ देखील खूप खुश असतात आणि इकडे तोचपर्यंत मधुभाऊंची सुनावणी झाल्यानंतर मधुभाऊंना जामीन मिळाल्यानंतर सायलीच्या प्रार्थनेला फळ आलेलं असतं. देवयाईने तिची हाक ऐकलेली असते. ज्यावेळी सायली डोळे उघडते तर देवयाई तिथे सायलीला फूल पाडून कौल देते. सायलीच्या आनंदाचा देखील पारावर उरलेला नसतो कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की देवयाई असा नक्कीच कोणता तरी चमत्कार घडवेल की मधुभाऊंची सुटका होईल. परंतु ऑलरेडी मधुभाऊंची सुटका झालेली असते. अर्जुनने स्वतः ती केलेली असते. परंतु साक्षी महिपत प्रिया नागराज यांच्यासाठी तो काळा दिवस ठरलेला असतो. अर्जुनने लढाई देऊन मधुभाऊ सायलीच्या आयुष्यात सोन्याचा दिवस आणलेला असतो. ज्या क्षणांची आपण सर्व प्रेक्षक वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे आणि मधुभाऊ सुटले आहेत. तर तिथे आता साक्षी महिपत दोघेही मानाखाली घालून बसलेले असतात. रविराज हसून त्यांच्याकडेच पाहत असतात. प्रियाची तर आता उलटी गिनती सुरू झालेली असते. तर त्याचनंतर मिलॉर्ड तिथे कोर्टासमोर अर्जुनला सांगतात की परंतु मधुकर पाटील यांना हे पनवेल शहर सोडून कुठेही जाता येणार नाही आणि ज्यावेळी त्यांच्या तारखा असतील कोर्टाच्या त्यावेळी त्यांना इथे हजरच राहावं लागेल. तेव्हा अर्जुन आता तो आदेश स्वीकारतो. त्याचनंतर कोर्ट केस संपलेली असते. अर्जुनला आनंदाच्या भरामध्ये काय करावं तेही कळत नसतं. चैतन्य पटकन अर्जुनकडे येतो तेव्हा अर्जुन चैतन्याला घट्ट मिठी मारतो आणि अख्ख्या कोर्टासमोर खूप रडायला लागलेला असतो. त्याला त्याचे अश्रू अनावर होतात परंतु ते अश्रू आनंद अश्रू असतात. अर्जुनने अखेर ते करून दाखवलेलं असतं. रविराजांना देखील अर्जुनचं खूप कौतुक वाटत राहतं. ज्यावेळी अर्जुन हसत मधुभाऊंकडे पाहतो तर मधुभाऊ देखील अर्जुनच्या समोर हात जोडतात. तर देवयाईने दिलेला कौल जे फूल असतं ती सायली फूल हातामध्ये घेते आणि खूप खुश होते. त्यानंतर सायली ते फूल घेऊन पळतच कल्पनाकडे येते. तर सायली कल्पनाला ते फूल दाखवते आणि म्हणते की आई पाहताय ना देवयाईने मला कौल दिला. याचा अर्थ असाच होतो की मधुभाऊ लवकरच सुटतील. तेव्हा कल्पना विमल देखील तितक्याच खुश होतात. तर कल्पना सायलीला म्हणते की याच्या आधी मधुभाऊंना तुला सोडवता येत नाहीये म्हणून तू किती नाराज होती परंतु आता बघ कळी कशी खुलली आहे ते. तेव्हा सायली म्हणते की काय करू आई, लेकीचं मन आहे ना, बापासाठी हळवं तर होणारच. आई तुम्ही मला म्हणाला होतात ना की देवयाई समोर जाऊन उभी राहा. खरंच मी ज्यावेळी देवयाई समोर गेले ना तेव्हा मला अगदी शांत वाटलं आणि बघा तिने मागच्या वेळीसारखा याही वेळी कौल दिला. तेव्हा विमल सायलीला प्रश्न विचारते की मागच्या वेळीसारखा म्हणजे. तेव्हा सायली विमलला उत्तर देते की मागे एकदा मी देवयाईला असंच कौल लावला होता मधुभाऊंसाठी आणि देवयाईने कौल देखील दिला होता. मला ना आता कसं ते माहीत नाहीये परंतु मधुभाऊंची सुटका नक्की होणार हे निश्चित आहे असं सायली आनंदाने कल्पनाला सांगते. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली कसं ते म्हणजे काय म्हणतेस. अर्जुन आहे ना, अर्जुन मधुभाऊंना सोडवेल.
त्याच्या प्रयत्नांना यश कधी येईल ते माहिती नाही आहे फक्त. तेव्हा सायलीचा चेहरा उतरतो, कारण सायलीचा अर्जुनवरती विश्वासच राहिलेला नसतो. तर सायलीचा चेहरा पडलेला पाहता क्षणी कल्पना म्हणते की सायली, अगं माझा मुलगा आहे म्हणून त्याचं कौतुक करत नाहीये बाळा मी, परंतु अर्जुनने एखादी गोष्ट ठरवली ना तर तो अख्खं जग इकडचं तिकडं करेन, परंतु त्याला हवी असणारी गोष्ट करूनच दाखवेल. तेव्हा तिथे विमल सायलीला म्हणते की सायली ताई, तुमचा चेहरा किती खुल्ला आहे, खूप दिवसांनी तुम्हाला इतकं हसताना पाहिलं आहे. विमल तिथे सायलीला म्हणते की आत्ता कुठे खरी दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटतं आहे. तेव्हा सायली कल्पनाला म्हणते की आई, मी ना पटकन आता फराळ करायला घेते, नाहीतर दिवाळीला सुरुवात व्हायची आणि फराळच नसायचा घरात. तेव्हा तिथे कल्पना सायलीला म्हणते की अगं राहू देत मी करते, परंतु सायली कल्पनाला सांगते की नाही आई राहू देत मी करते, आणि सायली तिथे फराळ करायला सुद्धा घेते. तर इकडे कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो की खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स, तू जे ठरवलं होतंस ना ते करूनच दाखवलं, आणि तो अर्जुनला खट्टमिठी मारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आज ठरवून आलोच होतो, काहीही झालं तरी देखील मी मधुभाऊंना सोडवणारच. इतक्यातच पाठीमागून रविराज, नागराज, प्रिया देखील आलेली असतात. तेव्हा मधुभाऊ अर्जुनचे आभार मानतात. ते म्हणतात की जावई बापू, आज तुम्ही मला सोडवलंत, मला नव्याने आयुष्य दिलं, आयुष्य कसं जगायचं ते देखील विसरून गेलो होतो मी. जावई बापू, तुम्हाला एक सांगू का, सायली माझ्या समोर यायची ना, तिला फक्त मी दाखवत होतो की मी धीराने आयुष्यात जगतो आहे, परंतु मनाने मी पूर्ण खचून गेलो होतो. आज या हवेत बाहेर येऊन मोकळा श्वास मी जो घेतो आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे जावई बापू, असं म्हणत मधुभाऊ अर्जुनच्या समोर हात जोडतात. अर्जुन मधुभाऊंचे हात पकडतो आणि म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही तुमच्या मुलीसमोर असे हात जोडले असते का, मग मुलासमोर का जोडताय? तर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावई बापू, तुमचे आभार मानतो आहे फक्त, परंतु आभार मानण्यासाठी देखील शब्द खूप तोकडे पडतायत हो. तेव्हा तिथे आता चैतन्य मधुभाऊंची चेष्टा करतो. मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही जर असेच रडत राहिलात ना तर मी आत्ताच्या आत्ता हे बेलचे पेपर परत घेऊन येतो कोर्टात. तेव्हा तिथे अर्जुन मधुभाऊ हसायला लागतात. चैतन्याने पुन्हा मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती हसू आणलेलं असतं. अर्जुन स्वतः मधुभाऊंचे डोळे पुसतो, त्यांचे अश्रू पुसतो आणि त्यांना सांगतो की मधुभाऊ, आता तुमचे रडण्याचे नाही तर आनंदात आयुष्य जगण्याचे दिवस सुरू झाले आहेत. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की आता ना माझी सावू असायला हवे होते इथे. तर चैतन्य पुन्हा मस्करी करतो. चैतन्य मधुभाऊंना सांगतो की सायली वहिनी आणि इथे, सायली वहिनी जर इथे असत्या ना तर त्यांनी या कोर्टाच्या आवारात रडून महापूर आणला असता. तेव्हा पुन्हा मधुभाऊ, अर्जुन, चैतन्य खूप खदखदून हसत असतात. अर्जुन तिथे मधुभाऊंना सांगतो की मधुभाऊ, तुम्हाला सध्या तरी पोलिसांसोबत परत जेलमध्ये जावं लागेल, घाबरू नका, काही बेलची प्रोसिजर आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल. अगदी उद्याच येऊन मी तुम्हाला घरी घेऊन जाईल, आणि सायलीसाठी माझं हे दिवाळीचं सरप्राईज गिफ्ट असेल. तेव्हा तिथे आता मधुभाऊ, अर्जुन, चैतन्य खूप खुश असतात. तर रविराज येतात. रविराज तिथे मधुभाऊंना अभिनंदन करतात. तर तिथे मधुभाऊ देखील हात जोडून रविराजांचे मनापासून आभार मानतात. रविराजांना अर्जुनचं खूप कौतुक वाटत असतं. अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवत रविराज कौतुकाने अर्जुनला म्हणतात की ज्युनियर, खूप मस्त लढलास तू, खूप छान आर्ग्युमेंट केलं तू. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की सिनियर, जे काही शिकलो आहे ते तुझ्याकडेच तर बघून शिकलो आहे ना. आणि अर्जुन तिथे रविराजांचे आशीर्वाद घेतो. तर रविराज देखील त्यांचा निरोप घेतात. तर त्याचनंतर मधुभाऊ देखील पोलिसांसोबत उरलेली प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी जेलकडे जातात. तर अर्जुनचं लक्ष ज्यावेळी प्रियाकडे जातं तेव्हा प्रिया अर्जुनकडेच पाहत असते. अर्जुन जेव्हा रागाने प्रियाकडे पाहतो, प्रियाचे घाबरगुंडे चोडते. प्रिया पटकन गाडीत बसते आणि रविराजांसोबत तेथून निघून जाते. तर त्याचनंतर अर्जुन चैतन्याचं लक्ष जातं ते साक्षी महिपत यांच्याकडे. त्यांचं पवार वकिलांशी काहीतरी बोलणं सुरू असतं. ज्यावेळी पवार वकील तेथून जातात, साक्षी महिपत घरी जायला निघालेली असतात. अर्जुन मुद्दाम त्यांना म्हणतो की शिकरे, काय झालं, यावेळी पेढ्याचा बॉक्स आणलेलाच नाही आहे तुम्ही? नाही म्हणजे सगळ्यांचं तोंड गोड करायला हवं ना, जसं आश्रमात पेढे घेऊन आला होतात तसे इथे का नाही आणलो? आज तर खऱ्या अर्थाने अख्ख्या पनवेलचं तोंड गोड करायला हवं आहे आपण, नाही का? अर्जुन मुद्दाम महिपत साक्षीला डिवचत असतो.
त्यांना चिडवतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे असं कसं? आपण केस जिंकल्यानंतर ते का पेढे वाटतील? पेढे तर आपणच वाटायला हवेत. त्यांचं तोंड आपणच गोड करायला हवं, नाही का साक्षी? असं चैतन्य मुद्दाम साक्षीकडे हसून बोलत असतो. महिपत चैतन्याला म्हणतो की जास्त हवेत उडू नका. एखादी टाचणी मारली ना, कुठल्याच्या कुठे जाल ना कळायचं सुद्धा नाही. महिपत कोर्टाच्या आवारात अर्जुन चैतन्याला धमकी देत असतो. अर्जुन तिथे महिपतला चांगलंच खडे बोल सुनावतो. तो म्हणतो की परंतु आता आम्ही काय केलं आहे? परंतु मी तर अजूनही तुम्हाला पेढा भरवलेलाच नाही आहे. खरं तर सांगायचं हे आहे की मी खऱ्या अर्थाने महिपत शिकरे त्या दिवशी तुला पेढा भरवेन, ज्या दिवशी मी कोर्टात हे सिद्ध करेन की विलासचा खून करणारी साक्षी शिकरेच होती आणि मधुभाऊ इनोसंट आहेत. तेव्हा तिथे साक्षी अर्जुनला धमकी देते. ती म्हणते की तुला काय करायचं आहे ते कर अर्जुन सुभेदार, परंतु तुझे ते प्रयत्न आणि डाव कसे हाणून पाडायचं ते आम्ही ठरवतो. अर्जुन तिथे हसतो आणि म्हणतो की ठीक आहे, चालेल, वाट बघेन मी लवकरच तुमच्या घरी पेढ्यांचा बॉक्स पाठवेन. त्यातला एखादा तरी पेढा खाऊन तोंड गोड करा, दिवाळीचं गिफ्ट समजून. अर्जुन ही बोलण्यात पटाईतच असतो. तो त्यांची चांगलीच बोलती बंद करतो. तर चैतन्याला तिथे आता हसूच आवरत नसतं. चैतन्य अर्जुन दोघेही तेथून निघून जातात. साक्षी महिपत दोघेही त्या दोघांकडे रागाने पाहत असतात. तर गाडीत बसल्यानंतर अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो, रडायला लागतो. तेव्हा चैतन्य घाबरतच विचारतो की काय झालं आहे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की माहीत नाही आहे रे, कळतच नाही आहेत की या फिलिंग्स नक्की आहे तरी कोणत्या. परंतु फायनली मी ती गोष्ट करू शकलो आहे की जी गोष्ट मिसेस सायलीना अगदी मनापासून हवी होती. आता त्या खूप खुश होतील. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, सायली वहिनी आता खूप खुश होतील. अर्जुन विचार करतो की मी मधुभाऊंची केस कशी डिले करणार होतो. मुळात हा विचार माझ्या मनातच कसा येऊ शकतो? अर्जुन स्वतःलाच कोसत असतो, दोष देत असतो. तेव्हा तिथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, या सगळ्यामध्ये खरी चूक तर माझी आहे. तू जे केलंस ते सायली वहिनींच्या प्रेमापोटीच केलं होतंस ना. जर मी हा विचार तुझ्या डोक्यातच भरवला नसता तर हा विचार तुझ्या मनात आला देखील नसता. तर अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की नाही रे, प्रेम आणि भीती हे दोन्ही ना एक डेडली कॉम्बिनेशन आहे. अर्जुन सायलीसाठी तितकाच इमोशनलही झालेला असतो आणि तितकाच त्याने स्वतःचं मन स्ट्रॉंग बनवलेलं असतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता मधुभाऊंची सुटका झाली आहे ना, जेव्हा मिसेस सायली मधुभाऊंना पाहतील ना तेव्हा खूप खुश होतील. इतक्या खुश की मी सांगूच शकत नाही. परंतु माझ्यासाठी त्यांचा आनंद खूप जास्त महत्त्वाचा आहे चैतन्य. आणि आता मधुभाऊ सुटले आहेत म्हटल्यानंतर मिसेस सायली मधुभाऊंसोबत कायमच्या आश्रमात निघून जातील. परंतु ठीक आहे चैतन्य, कारण जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरती ॲटलिस्ट आनंद तरी असेल, एक मोठी स्माईल असेल आणि माझ्यासाठी तेवढीच स्माईल पुरेशी आहे. अर्जुनने स्वतःचं मन खूप घट्ट केलेलं असतं, स्वतःला समजावलेलं असतं की सायली कधीही त्याच्या आयुष्यातून निघून जाऊ शकते. परंतु सायलीने देखील एक वेगळीच गोष्ट ठरवलेली असते की ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील त्याच वेळेस सायली अर्जुनला प्रेमाची कबुली देईल. अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की काय माहिती, कदाचित हे असंच घडणार असेल माझ्या आयुष्यात. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की क्या बात है अर्जुन सुभेदार, अशीच आता फिलॉसॉफी झाडत राहणार आहात की घरीसुद्धा जाणार आहात? कारण उद्या सायली वहिनीनं सरप्राईज द्यायची तयारी करायला लागणार आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तर इकडे घरी मात्र सायली, कल्पना, विमल तिघींनीही सर्व फराळ बनवून ठेवलेला असतो. सायली कल्पनाला सांगते की करंज्यांचा एक डबा भरून झाला आहे, आता या करंज्या उरल्या आहेत ना त्या दुसऱ्या डब्यामध्ये भरते. सायली खूप खुश असते. तेव्हा कल्पना विमलला म्हणते की विमल, पाहतेस ना, देवी आईचा कौल मिळण्यापूर्वी कोणाचा तरी चेहरा सुकावला होता आणि आता बघ, देवी आईचा कौल मिळाल्यानंतर किती खुश आहे. सायली, तू ना नेहमी अशीच खुश राहत. तू हसताना ना, हसत राहिलीस ना तर आम्हाला देखील खूप छान वाटतं. तर कल्पना तसं म्हटल्यानंतर तिथे विमल म्हणते की वहिनी, सायली वहिनी खुश आहेत कारण आज सगळं काही त्यांच्या मनासारखंच होतंय, हो ना सायली वहिनी? तेव्हा तिथे आता सायली हसायला लागते. इतक्यातच अर्जुन चैतन्य दोघेही पेढ्याचा बॉक्स घेऊन घरी आलेले असतात. अर्जुन येऊन तिथे कल्पनाला म्हणतो की मम्मा, चल मला पटकन कॉंग्रॅच्युलेट कर. तेव्हा कल्पना म्हणते की म्हणजे आज जी महत्त्वाची केस तू लढायला गेला होतास ना,
ती केस तू जिंकला आहेस हो ना. कल्पनाने अगदी अचूक ओळखलेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्थात. आणि तो सायलीकडे पाहत मुद्दाम म्हणतो की अर्जुनने एखादी गोष्ट मनावर घेतली आणि ती करूनच दाखवली नाही असं कधी झालंच नाही आहे मावशी, हो ना. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहत असतो, परंतु सायली मुद्दाम अर्जुनला इग्नोर करते. अर्जुन कल्पनाला म्हणतो की हे बघ मामा, पटकन पेढा घे आणि तोंड गोड कर, कारण निकाल आपल्या बाजूने लागला आहे. तर त्याचनंतर कल्पना एक पेढा घेऊन सायलीच्या हाती टेकते आणि सायलीला तोंड गोड करायला सांगते. तर सायली देखील अर्जुनच्या आनंदात सहभागी होते आणि अर्जुनचं अभिनंदन देखील करते. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो. अखेर सायली त्याला बोललेली असते. तर त्याचनंतर विमल देखील अर्जुनचं अभिनंदन करते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली घरामध्ये दिवे लावत असते. दिव्यांनी अगदी घर तिने रोशन केलेलं असतं. ज्यावेळी सायलीचे लक्ष गेटकडे जातं तर अर्जुन, चैतन्य दोघेही कुसुमताई मधुभाऊंना घेऊन आलेले असतात. जेव्हा सायली प्रत्यक्षात मधुभाऊंना तिथे पाहते तेव्हा आनंदाने वेडीपिशी होते आणि मधुभाऊ अशी जोराची हाक मारत पळतच येऊन मधुभाऊंना खट्ट मिठी मारून खूप ढसाढसा रडायला लागते. तेव्हा अख्खं घर तिथे जमलेलं असतं. तर मधुभाऊ तिथे म्हणतात की जावई बापूंनी बेलवरती सोडावून आणला आहे मला. तर तिथे आता सायली अर्जुनकडे चकित होऊन पाहायला लागते. तेव्हा अर्जुन कान पकडतो आणि सायलीला म्हणतो की मला माफ करा, परंतु तुम्ही समजताय तितकाही वाईट नाही आहे मी. तेव्हा सायली अर्जुनचे हात खालती घेते आणि अर्जुनला खट्ट मिठी मारून खूप जास्त रडायला लागते. अखेर अर्जुनने सायलीचं ते सरप्राईज तिला दिलेलं असतं. सायलीसाठी जगातलं सर्वात बेस्ट गिफ्ट